हाय हॅलो नमस्कार. मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. कलर्स मराठीवर 19 मार्चपासून मी जिंकून घेईन सारं ही नवी मालिका सुरू होती आहे आणि या मालिकेतली सगळ्यात यंगेस्ट पर्सनॅलिटी आत्ता माझ्याबरोबर आहे. आता काय म्हणजे इंट्रोडक्शनची गरजच नाही आहे. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये भारतीताई. थँक्यू 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 थँक्यू. किती सुंदर दिसतेस. तुला आधी लग्नाच्या खूप शुभेच्छा. मला लग्नाला तू बोलत नाहीस पण शुभेच्छा. या आठवड्यातला हा आमचा दुसरा इंटरव्ह्यू आणि ती मला 2दा शुभेच्छा देते. थँक्यू सो मच. बाय द वे मला हे पिंक वॉच खूप आवडलं. हो ना, माझ्या नातवांनी दिले मला अमेरिकेहून आल्यानंतर असं म्हटलं तरी. अनिकेत आणि आत्ताच तीही या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याच्यामध्ये आम्ही एक वेगळीच भारतीताई बघितली आणि आत्ता सुपर कूल आजी. तू मगाशी म्हणालीस की ही तुझी पहिली मालिका आहे आणि तू तेवढ्याच एनर्जीने काम करतेस. एक तर मला सांग तुझ्या या पॉझिटिव्हिटीचं या एनर्जीचं गमक काय आणि मला दे. काय असं म्हणतेस का? मला दे ती पॉझिटिव्हिटीचं गमक. काही नाही ग, गमक काही नाही. इवन तिघी पिक्चर पण माझा पहिला मराठी चित्रपट. मी म्हटलं ना 2026चा मार्च म्हणजे माझ्यासाठी सॉलिड महिना आलेला आहे. बोलांजा आहे अक्षरशः. काही नाही, पॉझिटिव्हिटीचं महत्त्व मला असं वाटतं ना की ते ना तुम्ही कसे वाढलात त्याच्यावर खूप असतं. आम्हाला आमच्या आईवडिलांनी, माझ्या सासरच्या लोकांनी, माझ्या आजींनी कधीच आम्हाला बांधून नाही ठेवलं. तुम्हाला काय करायचं ते करा, अजिबात. फक्त एवढंच आहे की तुमची कॅरेक्टर्स नीट ठेवा. बाकी काही करू नका. तुम्ही ज्याच्याशी लग्न करायचं आहे करा, पण ही शुड बी अ टॉप इन दॅट. हां, माणूस चांगला असला पाहिजे. त्यामुळे आम्हाला ना असं बांधलो नाही आम्ही अजिबात कुठेच. त्यामुळे मला वाटतं दॅट ते फार मोठं गमक आहे की आम्ही खूप पॉझिटिव्ह राहिलो सगळेजण. म्हणजे मला आठवते आम्ही पुण्याहून जेव्हा शिफ्ट झालो आजीकडे तेव्हा मी SNDTमध्ये म्युझिक घेऊन MA केलं होतं आणि मी लोकलसुद्धा 3ऱ्या दिवशी मी लोकल पकडली. काय नाही, ठीक आहे ना, शिकू ना काहीतरी करून. असं ते एक मला कोणाची कुबड्याच नाही घ्यायला लागल्या आयुष्यामध्ये. आणि त्याचं मला वाटतं श्रेय सगळं मला ज्या पद्धतीचं एन्व्हायरमेंट मिळालं त्याच्यामुळे मिळालं. मला पहिला नाटकसुद्धा माझं गेलं तेव्हा गोवा इंदूनी नाटक घेतलं होतं. त्यामुळे आईवडील म्हणाले गोवा इंदू आहे त्यामुळे सगळी बडी मंडळीच आहेत, ते सांभाळते तुला. कधी आमच्याबरोबर असं काही नाही. मम्मी आली आमच्याबरोबर आणि पप्पा आले आणि ज्यूसचं हे असले काही नखरे आमच्याकडे कधीच नव्हते. त्यामुळे मुकाटाने जायचं, एकटं जायचं आणि एकटं यायचं. आणि ना जेन्युअनली टेलिव्हिजनची कमिटमेंट ना ताई खूप मोठी आहे. इकडे 12-13 तास तुमच्या कामाचे, खूप सीन्स, वाईड क्लोज, खूप बरंच काय काय असतं आणि ना अशावेळी जेन्युअनली किती नाही म्हटलं तरी थकायला होतं. तू नाही दमत का? मला जेन्युअनली हा प्रश्न. नाही, मी मेंटली दमते. शरीराने मी दमत नाही आत्ता एवढ्यासाठी की मी अंगावर येतं ते माझ्या. आणि मी गेले घरी की मग दमते. पण तोपर्यंत मी फार फ्रेश असते. आणि मला असं वाटतं सगळं इथे असतं गं, सगळं डोक्यातच असतं की तुम्ही कसं घेता. तुम्ही जर काम म्हणून आई शपथ मला तर काम करायचं आहे असं घेतलं की तुम्ही तिथेच दमता. पण मला कामाचं हुरूप कायम आहे. त्यामुळे जर मनासारखा रोल मिळाला तर काय मग मी दमत नाही अजिबातच कुठेच. आणि ना ही छोट्या केसातली बाई आजी खूपच कमाल आहे. तिचं पिंक वॉश, तिथे स्पोर्ट्स शूज, तिचा हा इतका रुबाबदार लुक ना खूप सुंदर आहे. आणि जेन्युअनली असं असतं ना की अदर दॅन म्हणजे आंबाड्याच्या पलीकडे हवं असतं प्रत्येक कलाकाराला. तुझ्या बाबतीतही असं होतं का की आंबाड्याच्या पलीकडे आता मी छान दिसणार आहे आजी म्हणून? मी सांगितलंच तिला. म्हटलं मग ती म्हणाली आजीचा रोल आहे. म्हटलं मी आंबाडा नाही घालणार. नाही तू आहेस तशीच उभी राहा. म्हणून मग काय मला कोलीतच मिळालं. तसं तिघीमध्ये पण ना तिने सांगितलं काही नाही करायचं आहे. मेकअप पण नाही, तिघीला तर मेकअप पण नाही आहे. त्यामुळे असं करायला मिळालं तर खुलतो ना आपण जास्तीच. आता सुरुवात झाली आहे शूटिंगला आणि असं असतं की कॅरेक्टर आपण सुरुवातीला वाचतो पण नंतर ते आपल्या कामातनं खुलत जातं. मला सांग या कॅरेक्टरबद्दलची, बाई आजीबद्दलची तुला सगळ्यात जास्त जवळची वाटणारी गोष्ट कोणती आत्ता तू रीडिंग केल्यानं? मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आपल्या नातवंडांशी बोलते, ज्या पद्धतीने त्यांना धाक आहे पण ॲट द सेम टाईम त्यांना कुरवाळून बोलते. ती धाकसुद्धा ती बोंबाबोंब करून नाही धाक देत. ती एखादा टोमणा मारेल त्यातनं त्यांना कळेल की मी एक लूक देईन त्यातनं त्यांना कळेल की चिडली आहे आपल्या. कारण नो नॉनसेन्स आहे नो नॉनसेन्स. पण ॲट द सेम टाईम तिला ते सांभाळायचं आहे. पोरांना सगळ्या घराला बांधून ठेवायचं आहे. त्यामुळे ते बांधण्यासाठी ते प्रेम लागतं किंवा जो जिव्हाळा लागतो किंवा जो मोकळेपणा लागतो तो तिला द्यायचा आहे त्यांना. आणि त्यातनंच ते सगळं कुटुंब तसं. कारण जशी मी वागेन तशी ती कुटुंब पण वागतील ना.
आणि या सगळ्या पोरांनी मी आता विचारलं, म्हटलं हिची भीती वाटली होती का? तर ते बोलले की भीती नाही वाटली, पण ज्या प्रकारे ती आम्हाला सांभाळून घेते ना त्याला हॅट्स ऑफ आहे. मला सांग ही पोरं घाबरतात की नाही तुला? तू सांग. घाबरत नाही, पण त्यांना खूप आदर आहे माझ्याबद्दल, खूपच खूपच. आता हा पोरगा तिघी बघून आला तर तो पायावर डोकं ठेवलं त्यांनी. तो डायरेक्ट साष्टांग नमस्कार म्हणून पायावर डोकं ठेवलं. म्हणाला मी काय, तुम्ही काय केलं आहे, तुम्ही काय, खूप रडत होता. मला म्हटलं ते ठीक आहे, पण नाही भीती नाही वाटत माझी पण आदर असतो त्यांना माझा डेफिनेटली. आणि तसंच पाहिजे, भीती वाटून काय उपयोग आहे. हां. आणि आज इकडे 75वा वाढदिवस बाई आजीचा साजरा झाला. भारतीताई मला सांग तुझ्या आयुष्यातला असा मेमोरेबल बर्थडे कोणता होता की जो वा वा काय सेलिब्रेट झाला? माझा 17वा वाढदिवस खूप छान होता माझा, कारण आम्हाला थोडीशी भीती होती, कारण आई आणि वडील दोघंही 17व्या वर्षी गेले. त्यामुळे मला ते असतं ना एक बॅक ऑफ माइंडमध्ये की बाबा माझं 70 वर्ष गेलो पुढे तर ठीक आहे, नाहीतर हा वाढदिवस माझा शेवटचा असं. त्यामुळे तो वाढदिवस खूप मोठा केला होता. आणि मुख्य म्हणजे माझ्या वाढदिवसापेक्षा मला ना झाकीर माझा खूप लहानपणापासूनचा मित्र, झाकीर हुसेन, आणि आम्ही एकत्र कॉम्पिटिशनला असायचो शाळेमध्ये. तो तबला वाजवायला असायचा, मी गायला असायचे, आणि त्यांना आम्हाला दोघांना प्राईज मिळायचं. त्यामुळे खूप स्टेजेसमध्ये झाकीर माझ्या आयुष्यात आला. आणि माझा 13 फेब्रुवारीला वाढदिवस होतो, त्याला बरं नव्हतं तेव्हा, आणि 2 तारखेला मार्चच्या त्याला जुहूला त्याचा प्रोग्राम होता पृथ्वीला, आणि मी तेव्हा जाणारच होते संध्याकाळी. तर हा माणूस माझ्या दारात आला 2 वाजता दुपारी, असं एवढा मोठा गुच्छ घेऊन आला, असा तोंडासमोर धरला होता, आणि मी तेल लावलेलं होतं, गाऊन घातला होता, घाणेरडी दिसत होते, आणि मी दार उघडलं, नुसताच गुच्छ दिसला. म्हणजे कोण आहे? तर म्हणे मी झाकीर हूँ. मी दरवाजा बंद करून टाकला. मला म्हणतो मी झाकीर हूँ, दरवाजा खोलो. म्हटलं मैंने तेल लगाया. तो म्हणतो अच्छी लग रही हो, दरवाजा खोलो. तो वाढदिवस इतका लक्षात राहिला माझ्या. आला 15-20 मिनटं बसला, सरबत घेतलं, एकटीच होते मी घरामध्ये. संध्याकाळी मग मी पृथ्वीला गेले बघायला, ऐकायला प्रोग्राम. अशी माणसं पण भेटली मला. खूप रेअर आहेत अशी माणसं जी आपल्यासाठी आवर्जून वेळ काढतात, आपल्याला भेटायला येतात, शुभेच्छा देतात. मी खूप तशी आहे. मला हां, म्हणजे मला आवडतं असं काही कोणाला काहीतरी द्यायला वगैरे, असं काही मी खुश असते द्यायला. मला खूप हॅट्स ऑफ आहे तुझ्या या एनर्जीला भारतीताई. मी खरंच सांगते, मी तुला जेव्हा पण बघते ना, तू एक डोस आहेस पॉझिटिव्हिटीचा किंवा एनर्जीचा. मजा आली. अजून ना पुढची खूप एक 40 वर्ष वगैरे मला तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत, आणि खूप प्रोजेक्ट्स कर, खूप सिनेमे कर, खूप मालिका कर, खूप नाटकं कर. भेटत राहू. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. सिरियल बघा आमची, मी जिंकून घेईन सारं, ही सिरियल, मराठी सिरियल कलर्स मराठीवर 16 मार्चपासून रोज संध्याकाळी 7 वाजता येणार आहे. बघा, विसरू नका. येस, मी पण बघणार आहे. थँक्यू.